आज या ठिकाणी आपल्या विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या ऊस पीक परिसंवाद कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी मार्गदर्शन केलं ते मोहिते साहेब आणि डग साहेब, उपस्थित सर्व शेतकरी बंधू. डग साहेबांनी पुढच्या वर्षीच्या हवामानाचा पावसाचा अंदाज दिलाय. पावसाचा दिलाय सर. आणि मोहिते साहेबांनी लावलेल्या केळीचा अंदाज दिलाय. ती कशी आटोक्यात आणायची, तर याचा प्रयत्न खरं तर विघ्नर कारखान्याच्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी नेहमीच करत आलो. आणि या मेळाव्याच्या निमित्तानं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोक शेठ कोलप आणि सर्व आजी माजी संचालक मंडळी, कारखान्याचे MD जंगले साहेब आणि त्यांचे सर्व अधिकारी, शेती अधिकारी पाटील साहेब, जाधव साहेब, मोर्डे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे सदस्य अंकुश शेठ आंबले असतील, जिल्हा परिषद सदस्य गुलाब शेठ पारखे असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तुषार शेठ थोरात असतील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भास्कर शेठ गाडगे, त्याचबरोबर वल्लभ शेळके सर, दीपक शेठ आवटे, मंगेश शेठ खिलारी, शरदादा चौधरी, कुंडलिक शेठ शिंदे, अलकाताई घोडके, शिवाजीराव चव्हाण, जयवंत शेठ घोडके, विकास शेठ चव्हाण, त्याचबरोबर पांडुरंग शेठ गाडगे, सुरेखाताई गाडगे, लहू शेठ गुंजाळ, हरिभक्तपणाय निवृत्ती महाराज जगदाळे, हरिभक्तपणाय शिवाजी महाराज पांगर, भीमशेठ शेठ येवले, नारायण शेठ फुटाळ, रंजन शेठ जाधव, TB गटकळ साहेब, शाकीरबाई चौगले, कैलास शेठ आवटी, चंद्रकांत शेठ ढगे, पंढरीनाथ मुकरे, भानुदास शेठ खराडे, त्याचबरोबर अशोक शेठ घोडके, निवृत्ती शेठ साळवे. ही सगळ्यात महत्त्वाचं का आपण कारखान्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना नेहमी शेतकऱ्यांच्या प्रती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत असतो. मग त्या ठिकाणी बेणे असतील, रोपं असतील, हिरवळीचे खतं असेल, अनेक द्रवरूप खतं असतील, VSIच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर ठिबक सिंचनच्या अनेक योजना आहेत, त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न या निमित्तानं असतो. कारखान्यांनी जीवाणू खतं त्याच बनवण्याचं लॅबमध्ये आपण त्या ठिकाणी बनवत असतो, ते पुरवठा करण्याचं काम आपण करत असतो. आणि ही माहिती शेतकऱ्यापर्यंत पुरवली गेली पाहिजे, हा उद्देश अनेक छोट्या छोट्या मेळाव्यातून आम्ही करत असतो. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये याचा प्रसार आता या निमित्तानं होणं गरजेचं आहे, हे आमच्या लक्षात आल्यानंतर या मेळाव्याचं खरं तर आयोजन या निमित्तानं या ठिकाणी केले. प्रकाश शेठ गाडगे, डॉक्टर भालेराव या ठिकाणी उपस्थित आहेत, तानाजी शेठ कुंजर, उत्तम शेठ जाधव, सागर शेठ कुंजीर, ज्योतिभाऊ शेठ कोरडे करत असताना आवर्जून या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं आहे का ऊसाची जास्तीत जास्त लागवड होणं अपेक्षित आहे. कारण आम्ही संचालक मंडळाने मागच्याच आठवड्यात या ठिकाणी निर्णय घेतला आहे की 5000 क्षमतेचा आपला हा कारखाना आहे आणि 5000 क्षमतेचा कारखाना चालवत असताना आता आडसालीची शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लागवड करतो आणि कारखान्याला गाळप करायला शेतकऱ्यांचा ऊस लवकर त्या ठिकाणी जात नाही किंवा त्याचं गाळप होत नाही आणि म्हणून त्याचं कॅपॅसिटी वाढवायची, क्रशिंग वाढवायचं, हा गेले 2 वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. आणि आज आम्ही सर्व संचालक मंडळाने निर्णय घेतला 5000 क्षमतेचा कारखाना हा 7500 क्षमतेवर आम्ही ऑफ सीझनमध्ये म्हणजे पुढच्या सीझनला घेऊन जातो आणि त्याचं एक्सपान्शन केल्यानंतर 8000च्या क्षमतेने हा कारखाना त्या ठिकाणी आपण चालवणार आहोत. आणि त्याच्यासाठी ऊसाचं जास्तीत जास्त उत्पन्न, त्या ठिकाणी ऊसाची जास्तीत जास्त लागवडी होणं तर या निमित्तानं या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणून खऱ्या अर्थानं या मेळाव्याचा आपण या निमित्त साधलं. आज 40 वर्षापूर्वीच्या वालचंदनगरच्या मिल आपण त्या ठिकाणावरून बाजूला करतोय, पण 40-90च्या 4 मिल मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी टाकतोय. त्या मिल टाकत असताना प्रत्येक क्रेन असेल, चॉपर असेल, फायब्रायझर, केन कॅरियर, फिडर टेबल, बगॅस
बॉयलरचा सगळा पुरवठा करणारी सर्व यंत्रणा ही सगळी नव्याने आपण त्या ठिकाणी करतोय, त्याच्यामध्ये आपण चेंज करतोय आणि पुढच्या सीझनला 8,000 क्रशिंगनी हा आपला कारखाना कशा पद्धतीने चालत याचं नियोजन आम्ही त्या निमित्तानं त्या ठिकाणी करतोय. 35 टनाचे असलेले 2 बॉयलर आपण त्या ठिकाणी त्याचं एक्सपान्शन करतोय, नव्याने त्याची वाढ करतोय आणि ते 50 टनीचे 2 बॉयलर होतं, जेणेकरून त्याच्यामधून आपल्याला चांगल्या प्रकारचे या निमित्तानं आपल्याला त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं काम करता येईल आणि 6 मेगावॅटचं नवीन टर्बाईन आपण या निमित्तानं त्या ठिकाणी टाकणार आहे. शुगर हाऊसमध्ये अनेक काहीतरी चेंजेस करणार आहे, ज्या निमित्तानं आपल्याला हे क्रशिंग व्हायला सोपं करावं आहे. जवळपास 70 ते 75% नव्याने आपण या कारखान्याच्या जुना कारखान्याच्या मध्ये जवळपास 70% नवीन कारखाना आपला या निमित्तानं या ठिकाणी होणार आणि याचा आनंद आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे आणि ते काम आम्ही आता हातामध्ये सर्व संचालक मंडळी घेतले. आपला महत्त्वाचा वाटा आता त्या निमित्ताने लागला आहे. मागच्याच काही दिवसापूर्वी तुम्ही बघितलं असाल का आपण 35 KLPDची आपली जुनी असलेली डिस्लरी त्या ठिकाणी आपण त्याचं एक्सपान्शन केलं आणि नव्याने डिस्लरी आपण त्या ठिकाणी चालू केलेली. तिचं काही दिवसापूर्वीच माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि पूर्ण क्षमतेने आता ती डिस्लरी आपली चालू आहे. तिच्यामधून ती जवळपास 100 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आपण त्या निमित्ताने उभा केला आणि आजचा हा कारखान्याचं एक्सपान्शन करत असताना जवळपास 150 कोटीपेक्षा जास्तीचा खर्च आपल्याला या निमित्ताने या ठिकाणी होणार आहे. परंतु शेतकऱ्यांचा ऊस त्या ठिकाणी वेळेत गेला पाहिजे, जास्तीत जास्त क्रशिंग झालं पाहिजे, त्याचे रिझल्ट चांगले आले पाहिजे, हा उद्देश आम्ही या निमित्ताने या ठिकाणी ठेवलेला आहे. कारखान्याच्या माध्यमातून आपल्याला ज्या ज्या सुविधा पुरवल्या जातात त्याचा खरं तर फायदा शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. म्हणून नवीन नवीन बेण्या असतील, नवीन नवीन जाती आम्ही त्या ठिकाणी शकतोय. आज मी या आणे पठारावर भागावरती जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचा ऊस त्या ठिकाणी पिकवला जात नाही, पण आम्ही काही शेतकऱ्यांना या ठिकाणी आमंत्रित केले, बोलवले. याचा उद्देशच एक आहे. काही दिवसापूर्वी आम्ही कारखान्यातले काही संचालक मंडळी ब्राझील या ठिकाणी अभ्यास दौऱ्यावर गेलो होतो आणि त्या ब्राझीलमध्ये आम्ही ऊसाचं क्षेत्र बघितलं, तिथले कारखाने बघितले, तिथल्या लॅब बघितल्या, तिथून टेसिकल्चरचं बेनं बघितलं, अनेक आम्ही गोष्टी त्या ठिकाणी पाहिल्या. त्या पाहिल्यानंतर आमचं अशा लक्षात आलं की त्या ठिकाणी ऊसाला कुठल्याही प्रकारचं पाणी भरलं जातं. पाणी 12 महिने त्या ठिकाणी पाऊस पडतो आणि पाऊस पडला, पावसाच्या वर ते ऊसाचं उत्पन्न करतात. पण एका शेतकऱ्याची शेती ही 15,000 एकर, 20,000 एकर, कमी शेतकरी ज्याची शेती तो 10,000 एकरचा कमी असलेला शेतकरी म्हणजे छोटा शेतकरी ज्याची शेती 10,000 एकर आहे, तर आमदार 10,000चा कमी असलेली शेती म्हटल्यानंतर, परंतु ऊसाची लागवड फक्त सगळी त्या ठिकाणी ते मशिनरीने करतात, पाणी भरत नाही, फक्त खतं टाकतात आणि पावसाच्या याच्यावरती ऊस काढतात. ऊसाचं हार्वेस्टिंग सुद्धा मशीनने करतात. त्या गव्हर्नमेंट त्या ठिकाणी एक्सपोर्टला पूर्णपणे परमिशन देतं. साखरेची बॅग 1500 किलोची एकच बॅग भरली जाते. 1500 किलोची एकच बॅग म्हणजे 1500 किलोची एकच बॅग भरली जाते. ती बॅग ट्रेननी एक्सपोर्ट केली जाते. एक्सपोर्टला 50 रुपये किलोचा बाजारभाव त्यांना तिथं साखरेला मिळतो. इथेनॉलच्यावर चालणाऱ्या डायरेक्ट गाड्या त्या ठिकाणी काढलेल्या आहेत. मग पंपावर गेल्यानंतर एकाच पंपावरती 3-4 प्रकारचे नोझल आहेत. तुम्हाला डिझेल भरायचं तर डिझेल भरा, पेट्रोल भरायचं तर पेट्रोल भरा, गॅस भरायचं तर गॅस भरा, इथेनॉल भरायचं तर इथेनॉल भरा. सेपरेट इथेनॉल भरायला त्या ठिकाणी परवानगी आहे. आणि असं ती सहकार क्षेत्र टिकलं पाहिजे, शेतकरी टिकलं पाहिजे, त्याच्यामुळं ते अशा प्रकारची धोरणं आखली जातात. मग आम्ही या ठिकाणी या पठार भागावर कमीत कमी पाण्यावर कशा प्रकारचा ऊस पिकला जाईल त्याच्या जाती किंवा त्याच्यावरती संशोधन करायचं काम चालू आहे. अनेक ठिकाणावरून आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या रोपं आणलेली त्या कारखान्याच्या परिसरावर. मगाशी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं तर आम्ही प्रात्यक्षिक करतोय आणि त्या ठिकाणी त्या लागवड करून त्याची मिल टेस्ट होणार, त्याची रिकव्हरी काढली जाणार आणि ती जर योग्य असेल तर या ठिकाणी सुद्धा चांगल्या प्रकारची ऊस शेती फुलू शकते आणि शाश्वत असलेला बाजारभावातून जो माल आपल्याला मिळतोय. कारण आज जर तुम्ही पाहिलं असेल तर कुठलाही पालेभाज्या असो, फुलं असो किंवा आपल्या तालुक्यामध्ये फळं असतील, जे शेतकरी द्राक्ष असतील तर त्याला शाश्वत बाजारभाव नाही. ऊसाशिवाय पर्याय नाही. ऊसाचं जर तुम्ही बघितलं असेल तर 3,050 रुपये आपण यावर ठेवलं.
पुढच्या वेळेला पण चांगलाच देणार आहे. कमी बाजारभावाला पाडणार नाही याची काळजी तुम्ही करू नका. बाजारभाव कुठंच कमी पडणार नाही. आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊसाचं उत्पन्न कशा पद्धतीने घेतलं पाहिजे. ऊस तर लागवड करतोच, पण शेतीचं पण आता विभाजन झालेलं आहे. शेतीचं उभे झालं 8 एकरची 4 एकरची 2 एकरवर आलेले, परिवारामध्ये संख्या वाढलेली, तरुणांची संख्या वाढलेली. आणि मग कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न कसं घेतलं पाहिजे याचं सुद्धा मार्गदर्शन आम्ही त्या ठिकाणी करतो. 100 टन, 110 टन, 120 टन, 126 टन ऊस काढणाऱ्या शेतकऱ्याचा सन्मान आपण आपल्या या जुन्नर तालुक्यात आहे, त्याचा कारखान्यावर आपण सन्मान केलेला. असे शेतकरी आहे. आज जरी तर बघितलं तर आमचा एक तरुण सहकारी विकास चव्हाण या ठिकाणी बसलेला आहे. तर जो महाराष्ट्रभर फिरतोय. नवीन नुकताच आता त्यांना एक पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला आहे. तो जो महाराष्ट्रभर फिरून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करतोय. वेगवेगळ्या जाती असेल, वेगवेगळे बियाणं असतील. आज कारखान्याच्या माध्यमातून सागर पुंजीर असेल, जानू शेठ चव्हाण असतील, त्याचबरोबर तुकाराम शेठ भोर, शंकर माधू भोर या ठिकाणी बसलेले, दत्तात्रय गांडाळ बसलेले, गोरक्ष नवले बसले, शांताराम पुंजीर आपल्या इथं बसलेले. ज्यांचं उत्पन्न 110 टन, 111 टन, 115 टन, 120 टन असं निघतंय. आणि याचा आदर्श खरं तर आपल्या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. आणि कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न घेऊन शाश्वत बाजारभाव आपल्याला कसा मिळेल, शाश्वत आपल्याला त्या ठिकाणी पैसे आपल्याला कसे उपलब्ध होतील हा दृष्टिकोन ठेवून आपण या ऊसाच्या लागवडी केल्या पाहिजे. आमचा कारखान्याचा माणूस तुमच्या बांधावर येऊन तुम्हाला योग्य प्रकारचं मार्गदर्शन करेल. तुम्हाला पाहिजे ती माहिती देईल. कुठल्या प्रकारची खतं टाकायची, कुठल्या प्रकारची औषधं लावायची, त्याचं काम ती माणसं करतील. तुम्हाला त्याच्यातून शंका आली तर तुम्ही मला कधी पण फोन करू शकता. पण चांगल्या प्रकारचं उत्पन्न घेणं ही काळाची या ठिकाणी गरज आहे आणि ते तुम्ही घ्याल असं निमित्तानं मला या ठिकाणी वाटतं. खरं तर हे काम करत असताना जर तुम्ही बघितलं तर अनेक गोष्टी आपल्या पुढे येत आहेत. आज कारखानदारी अडचणीत असताना सुद्धा आम्ही संचालक मंडळी योग्य प्रकारे नेतो. शेतकरी असेल, शेठ बाबा असतील, अण्णा असतील, यांनी ही कारखानदारी चालवत असताना नेहमी डोळ्यासमोर शेतकरी ठेवला, कामगार ठेवला. आणि त्या अनुषंगाने निगडीत असलेले आपल्या जुन्नर तालुक्यात अनेक लोक आहेत की जवळपास 1,00,000-1.5 लाख लोक या संस्थेवर अवलंबून आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये वाहतूकदार असेल, टायरवाला असेल, गाडीवाला असेल, गाडीवाल्यांचे धंदे असतील. आज जर दिवाळीला पेमेंट जर केलं नाही, आम्ही दिवाळीला पेमेंट आवर्जून ठेवतो. मागं का ठेवतो? सहज जुन्नरमधला, नारायणगावमधला, आळेपाट्यावरचा सहज व्यापारी विचारतो का भाऊ तुम्ही पेमेंट कधी टाकणार आहे. म्हटलं का तुझं काय करत, तुझं तर किराणा मालाचं दुकान आहे, तुझं तर टायरचं दुकान आहे, तुझं तर याचं दुकान आहे. आता म्हटलं तुम्ही शेतकऱ्यांना पैसे पाठवत नाही तोपर्यंत आमच्या दुकानात येत नाही. म्हणजे तोपर्यंत आमचं नाव्याचं बिल मिळत नाही, तोपर्यंत आमचं टायरवाल्याचं बिल मिळत नाही. तो म्हणतो दिवाळी बिल ऊसाचं पेमेंट आलं का मग देतो तुम्हाला. म्हणजे त्यामुळं आम्ही दिवाळीला जास्तीत जास्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करीत असतो आणि दिवाळीला पेमेंट देत असतो. म्हणजे हे शाश्वत पीक आहे. तर शेतकऱ्यांचे त्या सुविधा त्यांना पुरवणं, त्यांचे काळजी घेणं हे आम्हाला त्या ठिकाणी शिकवून दिले. त्या शिकवणीच्या जोरावर आम्ही या ठिकाणी संचालक मंडळ, आम्ही अधिकारी वर्ग, आमचा कर्मचारी काम करतोय. नक्कीच मला असं वाटतं की अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले. सगळ्यांना बोलायला संधी द्यायची होती, परंतु आता हा पहिलाच मेळावा या ठिकाणी संबोधन. जिल्हा परिषद सदस्य, अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेत. आणि तो होत असताना का ज्यांना मार्गदर्शनाला त्यांना पण वेळ देणं गरजेचं होतं. त्यामुळं सगळ्यांना संधी देता नाही आली, पण शाब्दिकप्रमाणे आपलं मी सगळ्यांचा या ठिकाणी सन्मान करतो, तो आपण स्वीकारावा अशी विनंती करतो. आणि नक्कीच मला असं वाटतं का भविष्य काळामध्ये ऊसाच्या माध्यमातून या विघ्न कारखान्याबरोबर आपण जोडले जातो आणि उद्याच्या या जुन्नर तालुक्यातील ज्या काही आपल्या समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जाईल असंच या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 90 96 88 98 98. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज
जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.